नेमका मराठवाडा जो आहे, जो मुळातच मागासलेला आहे, निजाम राजवटीमध्ये तो होता, हैदराबाद संस्थानाच्या अधीन होता, तो मागासलेलाच भाग होता. पण आरक्षणाच्या भोवती किती काम करायचं, किती लढायचं, 25-25, 30-30 वर्ष आमची गेली. सामाजिक मागासलेपणा, धार्मिक मागासलेपणा, शेतकरी म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, आर्थिक विवंचना शेतकऱ्यांची, आम्ही घाम गाळतो, रक्त सांडतो, आणि हे सगळं करून सुद्धा या देशातल्या लोकशाहीला आम्हाला न्याय द्यावा असं वाटत नाही. सध्या आपण 21व्या शतकात आहोत आणि 21वं शतक हे आर्थिक उन्नतीचं शतक आहे आणि हे जगाने मान्य केलेलं आहे. म्हणजे 1991ला आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण म्हणजे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आपण स्वीकारलं. त्यावेळेस PV नरसिंहराव आपले पंतप्रधान होते आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग होते. आणि जगासाठी आपला देश आणि आपल्यासाठी जगाचे दरवाजे व्यवसायासाठी, उद्योगासाठी, सर्व कारणासाठी उघडले. 1990ला VP सिंग सरकार होतं. रामविलास पासवान समाज कल्याण मंत्री होते आणि VP सिंग पंतप्रधान होते. यांनी मंडल कमिशन या देशात प्रथम लागू केलं. आणि मंडल कमिशनचं आंदोलन हे जुनच आंदोलन आहे. म्हणजे 1980ला मंडल कमिशन आलं आणि ते लागू व्हायला 10 वर्ष लागले आणि प्रत्यक्षात 94ला ते लागू झालं. तो एक सामाजिक विषय आहे आरक्षण. आरक्षण कुणाला दिलं जायला पाहिजे, का दिलं जायला पाहिजे, ह्याची कारणं धर्मामध्ये जी वर्णव्यवस्था होती, जी जाती व्यवस्था होती, त्याच्यात जो अस्पृश्य समाज होता त्याला शेड्यूल कास्ट म्हणून मिळालं होतं, आदिवासी समाजाला शेड्यूल ट्राईब्स म्हणून. पण ज्या शेतकरी जाती आहेत, 12 बलुते आहेत, 18 आलुते आहेत, हे गावात राहतात, शिक्षणापासून वंचित आहे आणि त्यांना देशाच्या मूळ प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांना विशेष सवलत दिली पाहिजे, म्हणून मंडल कमिशनचं आरक्षण आलं. मूळतः काय झालं की कुणबी हे OBC म्हणून मंडल कमिशननी मान्य केले आणि मराठा ही जी जात आहे ही कुणबीच आहे, परंतु ती त्याच्यात जात म्हणून समावेश नाही झाली, कुणबी झाली. म्हणजे आता तुम्ही विदर्भात गेला, खानदेशात गेला तर मराठा समाजाचे लोक कुणबी आहेत. आणि मग मराठा महासंघाने ते आंदोलन पहिल्यांदा चालवलं. अर्थातच ते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी 1982ला पहिला मोर्चा काढला होता की आर्थिक निकषावर आरक्षण असावं. परंतु इथला सामाजिक बेस बघितला तर त्याला आर्थिक निकषावर देणं शक्य नव्हतं. पुढं काय झालं की मंडल कमिशन लागू झालं आणि नंतर अभ्यासाअंती असं लक्षात आलं की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि तो प्रयत्न यशस्वी पण झाला. 1 जून 2004ला मराठा कुणबी मराठा हे खत्रिय आयोग, जे प्रथम मागासवर्गीय आयोग जो होता OBCचा, त्यांनी समावेश केला. पण सरसकट मराठा समाजाचा समावेश न झाल्यामुळं परत ते आंदोलन पुढे चालू झालं आणि मुख्यतः पश्चिम महाराष्ट्राला चांगला लाभ झालेला दिसतो. कोकणात आहेच, खानदेशात आहेत, पण नेमका मराठवाडा जो आहे, जो मुळातच मागासलेला आहे, निजाम राजवटीमध्ये तो होता, हैदराबाद संस्थानाच्या अधीन होता, तो मागासलेलाच भाग होता आणि तिथं बहुसंख्य लोकांच्या नोंदी कायम मराठा सापडतात, त्यांचं कुणबी सापडत नाही. अलीकडचं संशोधन थोडं पुढे गेलं, त्यांच्याही कुणबी सापडतात. पण आरक्षणाच्या भोवती किती काम करायचं, किती लढायचं, 25-25, 30-30 वर्ष आमची गेली. मी मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्यातनं सामाजिक मागासलेपणा, धार्मिक मागासलेपणा, शेतकरी म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, आर्थिक विवंचना शेतकऱ्यांची, आम्ही घाम गाळतो, रक्त सांडतो, आणि हे सगळं करून सुद्धा या देशातल्या लोकशाहीला आम्हाला न्याय द्यावा असं वाटत नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये मी एक व्यावसायिक आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी जगभर फिरलो, वेगवेगळ्या देशात गेलो. तर त्या देशांमध्ये गेल्यानंतर मला उपरती झाली, मला जाणीव झाली की नेमकं जग कुठं चाललेलं आहे. म्हणजे अगदी आपण दुबईचं उदाहरण घेतलं तर आम्ही दुबईला सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये आम्ही लोकांना घेऊन जातो. आतापर्यंत जवळ मी 1200 लोकांना तिथं घेऊन गेलो, तिथं बिझनेस कॉन्फरन्स घेतल्या. तर वाळवंटामध्ये स्वर्ग निर्माण होऊ शकतं. तुम्ही जर बघितलं जिथं पाणी नाही, काही पीक नाही, पण आज जगाची राजधानी म्हणून जर कुणाला ओळखलं जात असेल तर ती दुबई आहे. तर ती खरी माझी प्रेरणा ठरली. आणि मला असं वाटायला लागलं की 21वं शतक जे आहे हे वेगळंच आहे. म्हणजे तुम्ही धर्माचं युग म्हणू शकता, म्हणजे ज्याला आपण कलयुग म्हणतो, सतयुग म्हणतो, नंतर मुघल काळ आला असेल, त्यानंतर शिवाजी महाराजांचं स्वराज्य, मग भारताच्या स्वातंत्र्याचं आंदोलन. परंतु आज जर तुम्ही
ठरवलं तर 21वं शतक काय, तर तो इतिहास धर्माचा विषय नाहीच नाही. अर्थात आपला देश आता सध्या धर्माकडे जास्त चाललेला आहे, हा भाग निराळा आहे. परंतु जगाच्या पाठीवर जर तुम्ही फिरल्यानंतर तुमच्या जर लक्षात आलं की आता स्पर्धा ही आर्थिक आहे, उद्योगाची आहे, व्यवसायाची आहे, तर आपल्याला बदललं पाहिजे असं मला वाटतं. मराठा समाज हा तसा मोरख्या समाज, पुढारलेला समाज, ज्याच्यात आपण लीडर्स म्हणतो. अधिक लीडर्स तुम्हाला म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, म्हणजे अनेक नावं घेऊ शकतात. अलीकडच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार साहेब, अशोक चव्हाण, सगळे तुम्ही अनेक लोक बघू शकता. दीज आर अ लीडर कम्युनिटी, म्हणजे नेतृत्व करणारा समाज आहे. पण सगळा समाज तसा आहे का, तर सगळा समाज तसा नाहीये. आता नेमकं काय होतंय की ह्या समाजाला उच्च प्रेरणा आहेत सगळ्या, म्हणजे राजघराण्याच्या. जसं छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला सांगितलं, संभाजी महाराज आहेत, सयाजीराव गायकवाड आहेत, शाहू महाराज आहेत. आणि हा जो समाज आहे ना, हा इतिहासात रमणारा समाज आहे, मोठा इतिहासात रमतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर शिवजयंती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी. सकल जनवादी शिवाजी हे डॉक्टर प्रकाश पवारांचं पुस्तक आलं. त्यांनी इतिहासात रमलं नाही पाहिजे. इतिहास हा आपल्याला वर्तमानामध्ये आरसा म्हणून बघितला पाहिजे आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यायचं जर वाटलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रंजक गोष्टी म्हणू शकतो, किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या आपल्याला सगळ्या माहिती आहेत, मी काही त्याच्यात खोलात जाणार. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन गोष्टी आर्थिक विषयाने मी सांगतो. एक विषय असा आहे की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, मागच्या वर्षी त्याच्यावर खूप वाद झाला, लुटली का, जिंकली का, वगैरे वगैरे. आता सुरत लुटली ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याच्याबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे हे अलीकडं सकल जनवादी शिवाजी हे डॉक्टर प्रकाश पवारांचं पुस्तक आलं. त्यांनी प्रथमच असं सांगितलं अधिकृतरित्या की सुरत लुटण्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी सुरत लुटण्याचा निर्णय का घेतला, तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की शास्त खान जो औरंगजेबाचा मामाही होता आणि वजीरही होता, तो पुण्यात लाल किल्ल्यामध्ये येऊन बसला होता, लाल महालामध्ये येऊन बसला होता. त्यांनी पुणे बेचिराग केलं होतं, पूर्ण महसूल बुडवला होता, शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं, म्हणजे स्वराज्याचं पूर्ण नुकसान केलं होतं आर्थिक. आणि त्या झालेलं नुकसान भरून काढायचं असेल व्याजासहित, म्हणजे सूद समावेत, तर सुरत ही औरंगजेबाची आहे, ही आर्थिक राजधानी आहे, सुरत ही लुटली पाहिजे. हे सुद्धा शिवाजी महाराजांचं अर्थकरण हे नीट लक्षात घेतलं पाहिजे, कारण तिथून पैसा आणला आणि त्याच्यानंतर मग स्वराज्याचे जे किल्ले होते त्याची डागडुजी केली, शस्त्रास्त्र तयार केले, घोडे आणले आणि आपली फौज तयार केली. पण त्याच्यासाठी शास्त खानाने जे नुकसान केलं याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे शिवाजी महाराज 3 वर्ष स्वराज्याचं महसूल बुडले, त्याच्या वसुलीसाठी सुरत लुटतात, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे अर्थकरण आहे. दुसरी गोष्ट, आपण आरमार बद्दल खूप गोष्टी ऐकल्या की आंग्रेंना प्रमुख केलं, समुद्रामध्ये आपलं आरमार उभं केलं, कारण समुद्रमार्गीच शत्रू आपल्याकडे येतील आणि हा देश पारतंत्र्यात जाईल वगैरे वगैरे आपण ऐकलं. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की दीव दमनला त्या काळामध्ये डच होते, व्यापार करायला आलेले. मुंबईला आणि कलकत्त्याला ईस्ट इंडिया कंपनी होती, म्हणजे ब्रिटिश होते, ज्यांनी नंतर आपल्या देशावर राज्य केलं. आणि गोव्यामध्ये त्यावेळेस पोर्चुगीज होते आणि पॉंडिचेरीला फ्रेंच होते. म्हणजे युरोपमधनं या देशामध्ये व्यापार करायला 4 तर देशातले लोक येत होते, आलेले होते, व्यापार चालूच होता. म्हणजे 15व्या शतकात काय झालं की रेनिसान्स झालं, तिथे एक उठाव झाला, तुर्कस्तान आणि रोम राज्याचा संघर्ष झाला आणि तुर्कांनी रोम राज्यातल्या लोकांना खाली व्यापाराला बंदी घातली, म्हणून त्या बोटी टाकल्या. तो एक मोठा इतिहास आहे आणि आपल्याकडे व्यापार चालू होता. आता आपल्या शिवाजी महाराजांनी आर्मर उभं केलं, पण संरक्षणासाठी इथपर्यंत सांगितलं गेलं. डॉक्टर प्रकाश पवारांनी याच्यावर प्रकाश टाकला पहिल्यांदा की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 9 कोटीचा व्यापार समुद्रमार्गी केला होता. बघा, आता ही गोष्ट कोणाला सांगितली का? पण शिवाजी महाराजांची अर्थकरणासाठी प्रेरणा, किंवा जिजाऊ महासाहेबांनी ज्यावेळेस आग्र्याला शिवाजी महाराज कैदेत होते त्यावेळेस स्वराज्य चालवलं, ते त्यांच्या, ज्याला आपण म्हणतो की त्यांच्याकडे असलेला जो काही पैसा होता
त्याच्यातनं चालवलं ते स्वराज्य त्यांनी टिकवलं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पदरचे पैसे, जिजाऊचे पदरचे पैसे म्हणजे शिलकीतले पैसे, त्याच्यावर स्वराज्य चालवलं. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. दुसरं काय म्हणतात ते, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे आमच्या संतांनी आम्ही अभ्यास केला पाहिजे, आम्ही चांगला व्यापार केला पाहिजे. उदासीनता काय येते तर आर्थिक विवंचना असेल तर येते. म्हणजे संतांनी, आमच्या महापुरुषांनी जी आर्थिक चळवळ चालवली ती कधीच चर्चेला आली नाही. आपण इतिहासात रमतो रंजक गोष्टीमध्ये. अगदी सयाजीराव गायकवाडांचं उदाहरण घ्या. सयाजीराव गायकवाडांनी जमशेदजी टाटांना जमशेदपूरला जी पहिली स्टील इंडस्ट्री उभी केली त्याला पैसे सयाजीराव गायकवाडांनी दिले होते. बँक ऑफ बडोदा त्यांनी उभी केली होती, बडोदा युनिव्हर्सिटी उभी केली होती. आणि सयाजीराव गायकवाडांचं जर तुम्हाला वेगळं पण समजून घ्यायचं असेल तर दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये फुलेशाह आंबेडकरांची चळवळ म्हटली जाते, त्यात सयाजीराव वगळले जातात. माझ्यासारखा सुद्धा सामाजिक कार्यकर्ता बऱ्याच वेळा त्यालाही विसर पडतो. पण तुम्हाला एक गंमत वाटेल की सयाजीराव गायकवाडांचं जे नातं आहे या फुलेशाह आंबेडकरांची ते किती चांगलं आहे बघा. महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक सयाजीरावांना वाचून दाखवलं होतं. म्हणजे महात्मा फुलेंची सयाजीरावांची भेट झाली होती. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिकायला सयाजीरावांनी पाठवलं. नंतर ते तिथं नोकरीनिमित्तही गेले होते. आणि बाबासाहेबांचं सयाजीरावांचं चांगलं नातं होतं. शाहू महाराजांचे त्यांचे नातेसंबंधच होते. शाहू महाराजांकडून मुलगी करून घेतली होती त्यांनी सयाजीरावांनी, म्हणजे त्यांचे नातेसंबंध होते. कसं आहे की महात्मा फुलेंची शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची कधीच भेट झाली नाही. शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची झाली, पण ही जी कडी राहती ना की ह्या महापुरुषांना जोडायची असेल तर तिथं सयाजीराव यावं लागतं. आणि हे सयाजीराव कोण आहे, ज्यांना इतिहासाचं ज्ञान आहे, सामाजिक संघर्षाचं ज्ञान आहे, इथल्या व्यवस्थेचं ज्ञान आहे, जी वर्ण व्यवस्था आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की 1899 ते 1901 महाराष्ट्रामध्ये एक वेदउक्त प्रकरण शाहू महाराजांचं जे कोल्हापूरला घडलं होतं पंचगंगेच्या काठावर, वेदाचे अधिकार राजाला नाही, तुम्ही शूद्र आहेत, अशा प्रकारचं. हीच गोष्ट बडोद्याला सुद्धा झाली. बडोद्याच्या पुरोहितांनी, ब्राह्मणांनी सांगितलं की सयाजीराव तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदाचे अधिकार नाही. आणि मग त्यावेळेस तिथं संघर्ष उभा राहिला असता. पण सयाजीराव महाराजांनी काय केलं की पुण्याचे ब्राह्मण जे त्यांच्या ह्याच्यात होते, देवाऱ्याचं काम वगैरे बघायचं, त्यांना पुण्याला पाठवून दिलं आणि गुजराती ब्राह्मणांना व्यवहार करून तिथं ठेवून दिलं. संघर्ष टाळला. दुसरीकडे मात्र शाहू महाराजांचा तो संघर्षाने महाराष्ट्र पेटला. सत्यशोधक चळवळ नंतर ब्राह्मणेतर चळवळ म्हणून ओळखली गेली. आता इथलं इतिहास गौरवशाली आहे, इथला समाजकारणाच्या चळवळीचा आपल्याला गौरव आहे.